सोनू कल्याणकर या तरुणाची हत्या करणाऱ्या एका आरोपीवर गोळी झाडून त्याला पोलिसांनी अटक केली। नांदेड शहरातील श्रीनगर भागात आज सकाळी सोनू कल्याणकर या 35 वर्षीय तरुणाचा खून झाला। 4 आरोपीने मुख्य रस्त्यावर सोनू कल्याणकर याच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केला। सोनू कल्याणकर याच्या 4 मारेकऱ्यांना काही तासात पोलिसांनी अटक केली। प्रसाद शिंदे, कृष्णा जोगदंड, रवी लोट या तिघांना अटक करण्यात आली। एक आरोपी आकाश गंदमवार हा नांदेड शहराजवळच्या झरी गावाच्या शिवारात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार एलसीबीचे पथक तिथे पोहोचले। पोलिसांना पाहून आकाश गंदमवार शेतात पळाला। पोलिसांनी पाठलाग सुरू केला तेव्हा आरोपी आकाश गंदमवार याने पोलिसांवर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला, पण गोळी झाडली गेली नाही। त्याने पुन्हा फायर करण्याचा प्रयत्न करत असताना पोलीस उपनिरीक्षक मिलिंद सोनकांबळे यांनी आकाश गंदमवार याच्यावर गोळी झाडली। त्याच्या पायाला गोळी लागली। जखमी अवस्थेत आकाश गंदमवार याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। दरम्यान आरोपी आणि सोनू कल्याणकर यांच्यात नवरात्रीच्या काळात वाद झाला होता। त्यानंतर काही दिवसांपूर्वी देखील वाद झाला होता। त्याच रागातून सोनू कल्याणकर याचा खून करण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी सांगितले। शिवाय या खुनाचे आणखी काही कारण आहे का, आणखी कोणी सहभागी आहे का याचा तपास सुरू आहे। 2021 साली रिंदा गँगचा सदस्य गोलू मंगनाळे याने सोनू कल्याणकर यांच्यावर गोळीबार केला होता। त्यात सोनू कल्याणकर बचावला होता। सध्या गोलू मंगनाळे तुरुंगात आहे। मात्र या खून प्रकरणात गोलू मंगनाळे याचा काही सहभाग आहे का याचाही तपास केला जात आहे। मयत सोनू कल्याणकर याची देखील गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे पोलिसांनी सांगितले। सोनू कल्याणकर याच्यावर 7 गुन्हे दाखल आहेत, तर आरोपी आकाश गंदमवार हा देखील सराईत गुन्हेगार आहे। त्याच्यावर देखील अनेक गुन्हे दाखल आहेत असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले। आज एक आरोपी अंकुश गंदमवार जे की आजच्या मर्डरमध्ये इन्व्हॉल्व्ड होता आणि त्यांची पर्स्यू करत होता आमची एलसीबीची पीएसआय मिलिंद सोनकांबळे आणि त्यांची टीम, हा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दमध्ये झरी खादान जवळ जे एक कनाल आहे त्या रोडवर जात असताना त्यांची पाठलाग करत असताना ते शेताकडे पळाला आणि आमची टीमवर त्यांनी फायर करण्याचा प्रयत्न केला। एक फायर केला पण फायर झाली नाही, परत कॉक करून फायर करत होता सेल्फ डिफेन्समध्ये आणि त्यांची आजूबाजूचे पब्लिक आणि स्टाफचे डिफेन्समध्ये। प्रत्युत्तरमध्ये आमचे पीएसआय मिलिंद सोनकांबळेनं पण त्यांच्यावर कमरचे खाली एक सेल्फ डिफेन्समध्ये फायर केलेला आहे। नी जवळ त्यांना इंजुरी आहे आणि सध्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये अंकुश गंदमवार ॲडमिट आहे। जस्ट एक ॲड करण्यासाठी की अंकुश गंदमवार एक ऑन रेकॉर्ड क्रिमिनल्स होता, त्यांच्यावर बॅग स्नॅचिंग, जुगार आणि असा गुन्हे दाखल आहे। तो पण ऑन रेकॉर्ड एक क्रिमिनल होता ज्यांच्यावर पोलिसनं काही तासातच त्यांना ॲप्रिहेंड करून त्यांच्यावर प्रत्युत्तरमध्ये सेल्फ डिफेन्समध्ये फायर पण केलेला आहे आणि सध्या हॉस्पिटलमध्ये आहे। आणि आजच्या इन्सिडेंटमध्ये 4 आरोपी जे इन्व्हॉल्व्ड होता डायरेक्टली, त्यांच्यावर सर्व आरोपी डिटेन्ड आहे आणि त्यांच्यावर आम्ही पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत। हत्येचं कारण जे तात्कालिक दिसतो की काही महिनेपूर्वी नवरात्राची महिनेमध्ये त्यांचे काही वाद झाला होता। काही वादविवाद, शिवीगाळ वगैरे झाली होती, किरकोळ वाद, आणि नंतर काही दिवसापूर्वी आता सुद्धा काही त्यांची बाचाबाची झाली होती जे किरकोळ स्थानिक लेवलवर होता आणि त्याच राग मनात धरून असा एक किरकोळ रिजनवर असा एक फायर झालेला आहे असा दिसतो। पण यांच्या मागे थोडफार अजून आपण जाऊन चौकशी करणार की यांच्या मागे सुद्धा काही लार्जर कॉन्स्पिरसी आहे का, काही अजून पार्श्वभूमी आहे का। रिजन असा आहे की जे दोन्ही पार्टी इन्व्हॉल्व्ड आहे, सोनू कल्याणकर यांची पण क्रिमिनल पार्श्वभूमी आहे। त्यांच्यावर जवळपास 6 गुन्हे दाखल आहे, ज्यामध्ये की 307 अटेम्प्ट टू मर्डर, 353 म्हणजे पब्लिक ऑफिशियलवर अटॅक करणे, 188, 135 असा सर्व गुन्हे विक्टिमवर पण दाखल आहे। तसेच जे एक्युज्ड इन्व्हॉल्व होता जसा की अंकुश गंदमवार आणि दुसरे आरोपी यांची पण थोडफार क्रिमिनल पार्श्वभूमी आहे। त्यांच्या पार्श्वभूमीमध्ये काय अजून लार्जर रिजन होऊ शकतो ते पुढील तपासमध्ये समोर येईल। ऑगस्ट 2021 मध्ये सोनू कल्याणकर वर फायरिंग झाली होती त्याच्या घरामध्ये आणि रिंदा गँगचा जो सदस्य आहे गोलू मंगनाळे त्याने हे फायरिंग करायला लावली होती, त्याचा काही संदर्भ आहे का यामध्ये? त्याच मी सांगितलं की पार्श्वभूमी बघून, दोन्ही पार्टीच्या पार्श्वभूमी बघून जे एक्युज्ड आणि डिसीज्ड आहे त्या आता तपासमध्ये समोर येईल की काही लार्जर कॉन्स्पिरसी आहे, मागच्या काही पार्श्वभूमी आहे का, कनेक्शन, इंटरकनेक्शन आहे का, की अजून काही आरोपी ह्यामध्ये इन्व्हॉल्व होऊ शकतो। अप्रत्यक्ष, जे प्रत्यक्ष होता आम्ही सर्व अटक केलेला आहे। अप्रत्यक्ष सहभाग अजून कोणाचा जर असेल तर 100% त्यांच्यावर कारवाई होणार।